बीड परभणीवरून सुप्रिया सुळे आक्रमक. आता मला भीती वाटते सुळेंचं विधान, तर महाराष्ट्र सर्वात सेफ, फडणवीसांचं प्रत्युत्तर. जरांगेंचा सरकारला इशारा. मनोज जरांगे उद्या घेणार पीडित कुटुंबाची भेट. बच्चू कडूंनी घेतली नितीन गडकरींची भेट. भाजप विरोधात लढणाऱ्या कडूंनी गडकरींची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण. कंत्राटी कर्मचाऱ्याचा क्रीडा विभागाला 21 कोटींचा गंडा. 13,000 पगार आणि गर्लफ्रेंडला 4 BHK फ्लॅट दिला गिफ्ट. रामटेक बंगला चंद्रशेखर बावनकुळे स्वीकारणार का? रामटेकच्या इतिहासामुळे रामटेकला नेत्यांची नाना. खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदावर नजरा. मुंबईच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेसह भाजपचाही दावा. पालकमंत्री पदावरून दोन्ही पक्षांमध्ये लॉबिंग. परिवहन मंत्री सरनाईकांचा मोठा निर्णय. एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार ऑनलाईन. बदल्यांमध्ये येणार पारदर्शकता. समाज कल्याण मंत्री शिरसाट यांच्याकडून अचानक संभाजीनगरमधल्या शासकीय वसतिगृहाला भेट. वसतिगृहातील अवस्था पाहून विद्यार्थ्यांसमोर अधिकाऱ्यांची खरडपट्टी. बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत आणखी वाढ. अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता. विदर्भातील जंगल सफारी झाल्या फुल. ताडोबा पेंचमध्ये 2 जानेवारीपर्यंत सफारी बुकिंग फुल. आता बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. सुपरफास्ट 100. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून 2 दिवस भेटीगाठी घेणार आहेत. यावेळी जरांगे यांनी मराठा समर्थकांशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं. कोणाचा बापही येऊ दे, मसाजोग प्रकरण दाबू शकणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलाय. तपासाला इतका वेळ का लागतोय? एकदा का बीडच्या जनतेनं तपास हाती घेतला तर सरकारला कळेल, असा इशारा जरांगेने दिलाय. 28 तारखेला बीड शहरात सर्व पक्षांकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा, या मागणीसाठी हा मोर्चा असणार आहे. माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या, अशी भावनिक साथ संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुखनं लोकांना केली. बीडच्या मसाझोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी SIT स्थापन करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं, असं सुरेश धस म्हणाले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी दरे गावात पोहोचले. दरे गावी जाताच एकनाथ शिंदेंनी शेतात ते रमल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी त्यांच्या नातवासोबत शेतात फेरफटका मारत शेतीची पाहणी केली. आमच्यातील अनेक मंत्र्यांना बंगले देण्यात आले तर काहींना फ्लॅट मिळाले. मात्र बंगला आणि फ्लॅट यावरून आमच्यात वाद होणार नाही, हे नक्की, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांचं काम 99% संपलंय, त्यामुळे येत्या 4 दिवसात यादी समोर येईल, असं उदय सामंत म्हणाले. संजय शिरसाट यांना बंगल्याच्या ऐवजी फ्लॅट देण्यात आला. मात्र मी फ्लॅट मिळाल्यानं नाराज नाही, अशी स्पष्टोक्ती शिरसाट यांनी दिली आहे. तर काम कुठूनही करावं लागतं, त्यामुळे काही मिळालं तरी काम करायचं आहे, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं. पदभार स्वीकारता समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी कामाला सुरुवात केली आहे. अचानक वसतिगृहाला भेट देत वसतिगृहातील अवस्था बघून संजय शिरसाट भडकले. उपायुक्त जयश्री सोनकवडे यांना शिरसाट यांनी फैलावर घेतलं. मंत्री नितेश राणेंनी मंत्री नितेश राणे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. नितेश राणे यांच्यावर मत्स्य मंत्रिपदाचा कारभार सोपवण्यात आला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतल्या पनवेल शहर पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली.
कामकाजाची पाहणी करत ड्रग माफिया रेव पार्ट्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मंत्रिपदावरून डावलल्यानंतरही वळसे पाटलांनी नाराजी व्यक्त न करता कामाला सुरुवात केली आहे. आंबेगाव मतदारसंघात वळसे पाटलांनी विविध आढावा बैठकांचा सपाटा लावला. जास्तीत जास्त वेळ त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दिला. मंत्र्यांना दालनं देण्यात आली, मात्र पूर्वीची कार्यालय अजून शिफ्ट करण्यात आली नाहीत. प्रताप सरनाईकांच्या दालनात अजून कृषी मंत्र्यांचं कार्यालय सुरू आहे. लवकरात लवकर कार्यालय द्यावं अशी मागणी सरनाईकांनी केली. अजित पवार गटातील आमदार सरोजिनी अहिरे आणि आमदार इद्रिस नाईकवाडी यांचा पक्षाच्या वतीनं सोलापुरात जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी दोन्ही आमदारांचं जंगी स्वागत केलं. खाते वाटपाच्या नंतर आता पालकमंत्री पदावर सगळ्यांच्या नजरा आहेत. मुंबईच्या पालकमंत्री पदावर शिवसेना आणि भाजप दोघांनीही दावा केलाय. शिवसेनेकडून प्रताप सरनाईक तर भाजपकडून शेलार आणि लोढांचं नाव आघाडीवर आहे. 26 तारखेपासून मातोश्रीवर ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र असणार आहे. 26 ते 29 डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे हे फडणवीसांनी समजून घ्यावं. परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडल्या त्या राज्यातल्या प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या आहेत असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे, रोष आहे, असे लोक फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत. भुजबळांसारख्या नेत्याला दूर ठेवू शकता, पण खुनाचा संशय असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान कसं मिळतं असा थेट सवाल विचारत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शंभूराज देसाई पहिल्यांदाच आपल्या मरळी गावी गेले. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी देसाईंच्या हस्ते ग्रामदैवत निंजाई देवीची आरती करण्यात आली. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकली नाही, त्यामुळे सोयाबीनला 7,000 रुपये भाव देणं शक्य नाही, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा बागेश्वर धाम महाराज यांच्या हनुमंत कथेचं आयोजन करण्यात आलं. जिल्ह्यासह राज्यातून 5 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी बागेश्वर यांच्या कथास्थळाची पाहणी केली. धरणगावच्या झुरखेडा इथं बागेश्वर यांच्या हनुमंत कथा कार्यक्रम होणार आहे. राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मन्यारखेडा गावात एका कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावली. यावेळी कार्यकर्त्यांनी डान्स करण्याचा आग्रह केल्यानंतर मंत्री पाटलांनी बँडच्या तालावर ठेका धरला. रायगडच्या महाडमध्ये आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढला. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या बडतर्फीची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. बाबासाहेबांबद्दलच्या शहांच्या वक्तव्यानंतर आंबेडकरी समाज आक्रमक झाला. मुंबईत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत बुलढाण्याच्या पौर्णिमा सोनोनी हिनं 4था क्रमांक पटकावला. ऑलिम्पिया 2024 स्पर्धेत पौर्णिमानं कौशल्य आणि मेहनतीच्या बळावर बुलढाण्याचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं. अहमदनगर जिल्ह्यात ऊस दराच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऊसाला कमीत कमी 3,000 रुपये दर मिळावा असा शेतकरी संघटनेचा आग्रह आहे. 300 रुपये दर न मिळाल्यास संबंधित कारखान्यांना ऊस न देण्याची भूमिका शेतकरी संघटनेनं घेतली आहे. विदर्भातील सर्व व्याघ्र प्रकल्प वन्यजीव प्रेमींच्या गर्दीनं हाऊसफुल झालेत. ताडोबा पेंचमधील सर्व सफारी गेटच्या ऑनलाईन बुकिंग 2 जानेवारीपर्यंत फुल आहेत. त्यामुळे आता जर तुम्हाला ताडोबाला जायचं असेल तर पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागेल. सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये चक्क दूध पिणारा कोंबडा आढळून आला. राजा असं दूध पिणाऱ्या या कोंबड्याचं नाव आहे. वनराज क्रॉस जातीच्या कोंबड्याला पैलवानला खुराक दिला जातोय, तो म्हणजे सफरचंदाचा. त्यामुळे 1 वर्षाच्या कोंबड्याचं वजन तब्बल 6 किलो असल्यानं चर्चेचा विषय ठरला. ऊसतोड मजुराच्या डोक्यात दगड घालून मुकादमानंच खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या परळीत घडली. झोपेत असताना मुकादमानं मोठा दगड डोक्यात घालून हत्या केली. या प्रकरणी आरोपी मुकादमाला बेड्या ठोकल्या. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं कोकणात समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीनं गजबजले. समुद्रकिनारी फिरताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, सुरक्षेचे सगळे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करा, असं आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णींनी केलं. राज्यात गुंडाराज वाढल्याचा आरोप करत चंद्रपुरात काँग्रेसनं निषेध मोर्चा काढला. त्याचबरोबर अमित शहांनी माफी मागावी अशी मागणी देखील काँग्रेस आंदोलकांनी केली. या आंदोलनात खासदार धानोरकर सुद्धा सहभागी झाले.
नितीन गडकरींच्या तर्फे नागपुरातल्या उत्साही भजनी मंडळांना भजनी साहित्याचं वाटप करण्यात आलं। शहरातील 345 भजनी मंडळांना तबला, पेटी, टाळ अशा भजनी साहित्याचं वाटप करण्यात आलं। पाचोरा इथं राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्तानं ग्राहक सेवा संघाच्या वतीनं जनजागृती रॅली काढण्यात आली। यावेळी जागो ग्राहक जागो अशा घोषणा देण्यात आल्या। पुण्यात काँग्रेसकडून अमित शहांच्या विरोधात पुन्हा आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं। नागपुरातल्या बुटीबोरी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर काही तडे गेल्याचं लक्षात आल्यानंतर दक्षता म्हणून उड्डाणपुलावरची वाहतूक बंद करण्यात आली। यानंतर पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून वाहतूक बंद केली। कोपरीमध्ये झोपडपट्टी विरोधात आंदोलन सुरू असताना वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांचा ताफा थांबवला। ताफा थांबवून आंदोलकांची भेट घेत कार्यवाही करण्याचं आश्वासन गणेश नाईकांनी आंदोलनकर्त्यांना दिलं। सारंगखेडा घोडे बाजारानं अवघ्या 10 दिवसात 3 कोटींचा टप्पा पार केला। या बाजारात आतापर्यंत 2210 घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले। यात 657 घोड्यांची विक्री झाली। सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चक्क दूध पिणारा कोंबडा आला। या कोंबड्याचं नाव राजा आहे। या कोंबड्याचं वजन 6 किलो आहे। प्रसिद्ध असणाऱ्या नागपूरच्या संत्र्यांच्या दरात मोठी घट झाली। मागील वर्षीच्या तुलनेत संत्र्याचे दर प्रति टन 8 ते 10 हजारांनी पडले। सध्या कळमना मार्केटमध्ये संत्र्याला 20 ते 25 हजार रुपये टनाचा दर मिळतो। सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात सांगलीत आंदोलन केलं। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। गावठी बनावटीच्या पिस्तुलानं दहशत माजवणाऱ्या आरोपीला जळगाव MIDC पोलिसांनी अटक केली आहे। यावेळी त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कमिटीने मोर्चा काढत शहांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला। शहांच्या वक्तव्याविरोधात मोर्चा काढून राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली। विदर्भाची मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावात भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। सुट्ट्यांच्या निमित्तानं शेगावामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे। गजानन महाराजांच्या मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलं। खेडमधील नारंगी नदी पात्रात सातत्यानं जनावरांचे अवशेष मिळत असल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारलाय। खेडमधील बंदला व्यापाऱ्यांनी 100% पाठिंबा दिला।